साहेबांचं वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 16 मी विनंती करेल स्वप्नील साहेब सागवेकर साहेबांना की आपण शेखर आहिरे साहेबांचा स्वागत सत्कार करायचा आहे. वेलकम सर. एक मिनिट फक्त सगळ्यांनी मुख्य मंचाजवळून सगळ्यांनी साईडला व्हायचंय, सगळ्यांनी साईडला व्हायचंय. कोणताच खेळाडू कुठलाही प्रेक्षक तिकडे थांबणार नाहीये. सगळ्यांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्यांनी दोन्ही संघांचा टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. आपण बघतोय बोरिवली भारतीय जनता पार्टी प्रेझेंट्स BBWC फायनलचा सामना. एका बाजूला जिजा 11 तर दुसऱ्या बाजूला गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हनुमंता अण्णा मेकला यांचा आपण आता गुजराती सेल तेलुगू सेल जिल्हा अध्यक्ष आहेत. चला आपण एकदा गणपती बाप्पाचा गजर करूया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आपण आता फायनलला सुरुवात करतोय. मी विनंती करतो राजू मुकडी यांना तेलुगू सेल जिल्हा अध्यक्ष हनुमंता मेघला साहेब यांचाही आपण स्वागत सत्कार करतोय. सामना सुरू ठेवायचा आहे, सामना सुरू ठेवायचा आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर किशोर गंची यांचा डाऊन द लेग साइड वाईड पंच घोषित करतायत. मात्र या फायनलच्या सामन्यामध्ये पहिला चेंडू वाईड आला पर पहला वाईड शुभ होता है ऐसा कहना पडेगा. त्यानंतर आता मी विनंती करेल तेजस्जी देसाई यांचा आपण स्वागत सत्कार मी विनंती करेल धर्मवीरजी ठाकूर साहेबांच्या हस्ते आपण तेजस्जी देसाई यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. नक्कीच वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल मी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे एकदा धर्मवीर ठाकूर साहेबांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं यावेळी काय होत आहे, आभार काय व्यक्त होत आहे. करतो. अगदी शेवटच्या क्षणी चेंडूने थोडीशी उचल धरली आणि एकच धाव मात्र मिळणार आहे. आमचे सर्वांचे लाडके मित्र ललित बागवे साहेब आपले देखील मनपूर्वक स्वागत. आणि मुख्य मंचावर माझ्या मते सर्व पदाधिकारी देखील मुख्य मंचावर ज्या खेळाडूला बोलवतात ललित बागवे आपले देखील मनपूर्वक स्वागत. आणि विनंती आपण देखील मंचावर असं नसतं व्हा. नक्कीच भारतीय जनता पार्टीचा अजून एक युवा कार्यकर्ता ललितजी बागवे यांचे आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. ललितजी बागवे आपणही असं नसतं व्हायचंय. यावेळी मात्र चुकी केली पुरू कडून इथे चुकी होते आणि स्टंप आउटच्या स्वरूपात गडी बाद. फायनलच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघासाठी 5001 रुपयाचं पारितोषिक राजेंद्र सानप यांच्या स्मरणार्थ अजिंक्य सानप यांनी अनाऊन्स केलेले आहेत. नक्कीच जो संघ पहिल्या क्रमांकावर येईल त्याला एक 5000 रुपयाचं अधिक बक्षीस एक अतिशय मौल्यवान रक्कम देण्यात येणार आहे. मी विनंती करेल धर्मवीर ठाकूर साहेबांची कन्या मॅचचे आनंद घेते त्यांनी स्टेजवर यायचं आहे. विनंती आहे. नक्कीच आपल्या वडिलांच्या माध्यमातून अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन केलंय. आपणही बाळा स्टेजवर यायचंय. पुढचा चेंडू चांगल्या रीतीने ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने मारायला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म पियुष गांधी सर होते तिकडे. आजच्या दिवसातला 8वा चौकार ज्या खेळाडूंनी वाचवला लेजेंडरी खेळाडू पियुष गांधी सर. मी विनंती करेल कृष्णा गडकरी म्हणजे पोपटण्णा यांचा आपण स्वागत सत्कार मी विनंती करेल. अमर मेहतारीला विनंती करेल आपण त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. नक्की सामना चालू ठेवा. आपण स्वागत सत्कार समारंभ हे चालूच असतात, चालूच राहणार आहेत. अमर मेहतारी यायचं आहे. त्यानंतर मी विनंती करेल पुढचा चेंडू किशोर गंची यांचा आपण बघतोय. मी विनंती करेल त्यानंतर अजितांना आपण यायचंय. अजितांना अप्रतिम. यावेळी मात्र मुबारक कडून मागच्या सामन्यामध्ये चुकी झाली होती. यावेळी मात्र बऱ्यापैकी चेंडूवर रोख लावलाय. एक चांगला क्षेत्ररक्षक तो देखील आहे. गुड स्टॉप मुबारक भाई. राजू मुकडी करतील.
अजितांना वेळोवेळी सहकार्य त्यांचं नेहमीच असतं असे आमचे अजितांना. त्यानंतर मी विनंती करणार आहे ललितजी बागवे, आपणही यायचंय. पियुष गांधी सरांसाठी एक विशेष पुरस्कार आहे. यायचंय ललित बागवे. पियुष गांधी सर जेवढे चौकार थांबवतील. विनीत उदेशी, आपण यायचं. विनीत उदेशी, आपल्या हस्ते ललित बागवे साहेबांचा आपण स्वागत सत्कार करायचा आहे. त्यांना 100 प्रतीक पारावे, तेजस कदम आणि सुरेश ठक्कर यांच्याकडून 100 300 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी अडवण्यासाठी मिळणार आहे. नाही याही नाही, पुढे यावेळी यायचंय. मात्र चूक होते. लिडिंग एज घेतली होती चेंडूनी. यज्ञिक डांगेकडून मात्र चुकी झाली. चेंडू जातोय मागील बाजूला, जातोय धन 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 करत चौकार. दिनेश झाला साहेबांचं इथे हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो. बोरवली संयोजक, त्यांचंही आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. दिनेशजी झाला साहेब यांचं इथे आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब, वेलकम. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, आपण मंचावर उपस्थित राहायचंय. आणि आफ्टर completion of first over we can see the score stands at 9, no loss. A good start we can say for Geeta Singh Charitable Trust. Loss for the 1 wicket, loss of 1 wicket. बकुला नक्कीच माघारी परतवलं होतं. सॉरी, पुरुला. बॉलिंग मार्कवर सध्या सौरभ देसाई दिसत आहेत. मात्र अभिषेक विश्वकर्मासाठी अजून एक पुरस्कार आलाय. 501 रुपयाचं पारितोषिक प्रशांत राणे साहेबांकडून देखील आलेलं आहे. नक्कीच सामन्या दरम्यान मी विनंती करेल, मी अमित व्यास सरांना विनंती करेल की आपल्या हस्ते एक लकी ड्रॉचं कुपन काढायचं आहे. आपण प्रेक्षकांनो शांत का बसताय, रेडी राहा. आता पुन्हा एकदा लकी ड्रॉचं कुपन काढलं जात आहे. खिशात हात घाला आणि कुपन काढा. मी आपल्या अमित व्यास साहेबांना विनंती करतो की एक कुपन काढायचं आहे. नक्की धर्मवीर ठाकूर साहेबांच्या स्पर्धेमध्ये कुणी खाली हात घरी जाणार नाहीये. प्रत्येकाला काही ना काही घरी नेता येणार आहे. आणि याही वकूकडून मॅट मारला फटका. चेंडू मिड ऑफच्या रेंजला, चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. लकी ड्रॉचं कुपन निघालंय आणि नंबर आहे 144 144 144 नंबरचं जर कुणाचं कुपन असेल तर त्यांनी लवकरात लवकर मुख्य स्टेजवर यायचंय. 144 144 असं वाटतंय. नक्कीच प्रेक्षकांना हा 144 आहे. 144. आपण एक सुंदरसा सनग्लास मी अमित व्यास साहेबांना विनंती करतो की त्याला द्यायचा आहे. नक्कीच अतिशय सुंदर. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मी आता विनंती करतोय, नीरवबाईंना विनंती करेल, एक तुमच्या हस्ते काढायचंय लकी ड्रॉचं कुपन. प्रेक्षकांनी कुपन फेकून देऊ नये. सस्पेन्स आहे, अजूनही भरपूर पारितोषिक आहेत. याही नक्की डायरेक्ट हिट लागलाय. मात्र पंचांचा निर्णय नॉट आउट. या आधीच्या चेंडूवर देखील रनआउटचा चान्स निर्माण झाला होता. मात्र सौरभ देसाई थोडीशी घाई झाली. चेंडू हातातून निसटला आणि फक्त हात स्टंपला लागला होता. कुपन नंबर आहे 128 128 128 128. आहे का कुणी 128 नंबरचा वाली? 128. नक्कीच खाली एक प्रेक्षक आहे, तो बोलतो 2 नंबर कम हो गया. नक्की अतिशय काय सुंदर होतंय असा काय प्रयत्न होतंय? आहे. यष्टी रक्षकाची भूमिका आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. डीजे कॅच कंप्लीट झालेला नाहीये. मात्र यज्ञिक डाग्याच्या प्रयत्नासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कुणी आहे का 128 वाला? 128 128. हरकत नाही रवी सर, आपण नवीन चिठ्ठी काढू शकतो. ही चिठ्ठी बाद करण्यात येईल. कुणी नाहीये वाटतं. सौरभ देसाई याचा पुढचा चेंडू मार्गस्थ. निरोबाई अजून एक चिठ्ठी काढा. 128 नंबरला कुणी वाली नाहीये मला वाटतं इथे.
दिशाईन चेंडू अवांतर चेंडू व्हाईट बॉल येतोय 0-4-4 0-4-4 आहे वाटतं येल्लो टी शर्ट वाला आलाय नक्कीच काय लकी आहे विठू माऊलीचा टी शर्ट घातलाय बहुतेक त्याने यावेळी कव्हर दिशेने मारण्याचा प्रयत्न होता अगेन्स्ट द स्पिन खेळायचा प्रयत्न राहिला मात्र चेंडूने अपर एज घेतले आणि ट्रॅव्हल झाला होता पॉइंटच्या दिशेने नक्की एक साई बघताय आणि त्याला अतिशय सुंदर दाखव चिठ्ठी दाखव अरे पण हा नंबर 044 आहे मी काय बोललो आणि बघा कुठेतरी तो थोडा हे झाला की तुम्ही काय बोलले नक्की तुला पारितोषिक मिळालंय 044च आहे थोडा तो डचकला बोलतो तुम्ही काय बोलले नक्की तुला पारितोषिक लागलंय मित्रा 044 नीरज साहेबांच्या हस्ते आपण गॉगल घालून मित्रा जायचंय तुला अतिशय तोंडावर त्याच्या मुख्य गोड स्माइल आली अशी यावेळी मात्र प्रभाकरला फसवलंय जुना बॉल द्यायचा आहे मैदानात मात्र अगदी शेवटच्या चेंडूवर माझ्या मते सौरभ देसाई याला फायदा झालाय सफलता मिळाली आणि प्रभाकर सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय नक्कीच एकदा आपल्या दमदार आमदार संजयजी उपाध्याय साहेबांसाठी एकदा टाळा होऊन जाऊ द्या वेळात वेळ काढला आणि आपल्या स्पर्धेसाठी उपस्थिती लावली आभार व्यक्त करतो साहेब एकदा सगळ्या सर्व प्रेक्षकांनी सर्व मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार कार्यसम्राट आमदार संजयजी उपाध्याय सर आपल्यातून इथे रजा घेत आहेत मात्र आपले देखील मनपूर्वक स्वागत मनपूर्वक आभार सर आपण अगदी बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या कार्यक्रमाला 4 चांद लावलेत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 overs द स्कोर स्टँड्स ॲट 19 फॉर द लॉस ऑफ 2 wickets स्टिल 18 balls टू गो अभिषेक मी विश्वकर्मा त्यानंतर याच्या विनंती हॅट्रिक करेन जर काढली तर 501 रुपयाचं पारितोषिक प्रशांत राणे साहेबांच्या मार्फत देण्यात येणार आहे आणि मेल्विन डिकोस्टा यांच्या स्मरणार्थ देखील 1001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे आणि हा सामना जो संघ जिंकेल त्यांना राजेंद्र सानप यांच्या स्मरणार्थ 5001 रुपयाचं पारितोषिक नक्कीच पैशांचा पाऊस पडतोय यावेळी काय चेंडू टाकलाय थोडासा मागील बाजूला टप्पा पडला मात्र लाईन चांगली नव्हती यज्ञिक डांगे जवळ जवळ हाताला आता शेक मिळायला लागलेत अभिषेक विश्वकर्मा याचा चेंडू एखाद्या बंदुकीतून गोळी सुटावी एखाद्या धनुष्यबाणातून बाण सुटावा इतक्या वेगाने तो चेंडू ट्रॅव्हल झाला होता पहिला चेंडू मात्र अवांतर धाव येते चला मी विनंती करेल धर्मवीर ठाकूर साहेबांच्या कन्या दीदी आपण यायचं एक चिठ्ठी तुमच्या हस्ते काढायची आहे विनंती आहे एक यायचं आहे एक चिठ्ठी आपण तुमच्या हस्ते काढायची आहे दीदी यायचंय पुढे एक चिठ्ठी आपण अजून एक दीदींच्या अवांतर हस्ते धाव काढणार आहोत बघा नंबर आलाय 192 192 नंबर आलाय किरण गुंजाळ आपल्या लक काय येतंय की नाही नक्कीच शिवसाई दहिकाला पथकाचे एक हुकुमी एक्का मोहिजी चौगुले यांचं इथे हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन आपल्या बोरिवली विभागाचं नाव ज्यांनी 7 समुद्र पार केलं शिवसाई गोविंदा पथकाचे 4 एक्के उचलणारा अतिशय दमदार मोहित चौगुले साहेब आपल्या देखील मोहित चौगुले साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो साहेब आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील मंचावर आसन असतावा आणि चालू सामन्याचा आनंद लुटा कारण आपल्या बोरिवली विभागाची टुर्नामेंट आहे आणि या बोरिवली विभागाला ज्या खेळाडूने ज्या माणसाने 7 समुद्र पार आपल्या विभागाचं नाव केलं असं मोहित चौगुले साहेब आपले मनपूर्वक आभार मानतो नक्कीच डीजे मोहित बद्दल बोलायचं झालं तर एक इन्स्पिरेशन व्यक्ती म्हणूनही त्याच्याकडे बघितलं जातं नक्कीच आपण थोड्याच वेळात आपण त्याची छोटीशी वाईट घेऊया अंगाला शहारे येतील असे शब्द त्याच्या तोंडातून आपण नेहमी ऐकतो नक्कीच दहीहंडी उत्सव म्हटला की शिव मित्रा सांभाळायचं फायनलच्या सामन्यात अभिषेक विश्वकर्मा यांच्याकडून चुकी होते
चेंडू निसटला, अतिशय वेगवान चेंडू होता, यज्ञिक डांगे तिकडे चुकी करतायत आणि काय होतंय तर वाईड अधिक 4 धावा, पंजा मिळतोय आणि विजय- स्कोर बोर्ड या पंजाच्या मदतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय लहान मुलांना विनंती है 27, आप वहाँ पे 27. ज्यादा अभी आप इतने ऊपर से गिरते थे, प्लीज आप रिक्वेस्ट है वहां पे जाना है आपको, आप ऊपर जाके बैठना है, आपके लिए व्यवस्था की गई है। एक अनाउंस आहे 192 आपण मगाशी दीदीच्या हस्ते चिठ्ठी काढली होती, कुणी आहे का 192 192 एनीवन 192 कुणी आहे का? नाहीये तुझं आहे? 192 चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पंच चेतन पालकर सामना का थांबवलाय आपल्याला कळत नाहीये. नक्कीच आपण आपल्या आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. मोहित चौगले सर, फायनलचा सामना आपल्या समोर आज चालू आहे. आत्ताच आपल्या अगोदर दमदार आमदार बोलवलीचे संजयजी उपाध्याय साहेब आत्ता जस्ट येऊन गेले. त्यांच्या समोर अतिशय अभूतपूर्व अतिशय देखणं असं या स्पर्धेचं आयोजन आपल्या विभागामध्ये हे सततचं दुसरं वर्ष. नक्कीच मोहितजी चौगुले यांच्याबद्दल म्हणायचं झालं की नक्कीच आपल्या बोरवलीचं नाव यांनी दहीहंडी क्षेत्रामध्ये स्पेनपर्यंत म्हणजे 7 समुद्र पार ज्यांनी नेलं असे आपले मोहितजी चौगुले. नक्कीच नेहमी हसत राहणार असं व्यक्तिमत्व आहे. खूप काही शिकण्यासारखं त्यांच्याकडे आहे. नक्कीच यंग टॅलेंटेड अशा मुलांना नक्कीच चांगलं स्पीच आपल्याला नेहमीच त्यांच्या मार्फत बघितलं गेलंय. पहिला लिगल चेंडू नक्कीच पडलाय मिड विकेटच्या दिशेला. चेंडू जातोय धन 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 करत. BBWC ब्रँडेड चौकार. ललित बागवे सर, आपण देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. आपली वाट भरपूर खेळाडू मगासपासून बघतायत. अभिषेक विश्वकर्मा कुठेतरी विकेटच्या शोधात असतील. आजच्या दिवसात माझ्या मते एखाद्याची नजर लागावी या खेळाडूला, असं काहीसही नक्कीच झालं असेल. कारण याच्या आधीच्या मॅच पर्यंत अतिशय उत्तम परफॉर्मन्स अभिषेक विश्वकर्मा याचा राहिलाय. मी विनंती करतो एकदा मोहित सरांना एक चिठ्ठी काढायची आहे तुमच्या हस्ते लकी ड्रॉची. धर्मवीर ठाकूर साहेबांच्या हस्ते प्रेक्षकांसाठी काही ना काही आहे. क्रिकेट खेळाडूंसाठी तर मोहित आहेच काही ना काही, परंतु प्रेक्षकांसाठी काही ना काही ते आहे. एक आणि नंबर काय असणार आहे. होतंय या चेंडूवर अप्रतिम मारला फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या मदतीने. चेंडू धन 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 चौकार. आणि थँक्यू सलगचा दुसरा चौकार नक्कीच आलाय. जर हॅट्रिक चौकार येतोय तर नक्कीच कोहली स्पोर्ट्स यांच्या मार्फत 501 रुपयाचं पारितोषिक अंकित धोडे यांना देण्यात येणार आहे. जेव्हापासून आपण लकी ड्रॉ करतोय कोणाचं लक्ष मला वाटत नाही डीजे मॅच कडे. सगळे लहान गेमचं चेस, सगळ्यांचं लक्ष फक्त मॅच कडे. हरकत नाही. नंबर आलाय 073 073 नंबर आलाय 073. मोहित सरांच्या हस्ते आपण नंबर काढला आहे का कोणी 073 असेल तर लवकर या. 073 अजून एक आव्हान तर चेंडू वाईट बॉल. नथिंग गोइंग गुड फॉर जीजा आहे 11. का की पुन्हा in चिठ्ठी this match. काढू? आहे ओके यायचंय. थोड्याच वेळात आपले माजी नगरसेवक विद्यार्थी सिंग साहेबांचं इथे आगमन होत आहे. मी एक गॉगल द्यायचा आहे. दीदी गॉगल दे मागून एक दिलाय. मोहित सरांना मी विनंती करेल यायचंय. आपण लकी ठरलात. मोहित सरांच्या हस्ते आपल्याला नक्की सर तुमच्याकडे ऑलरेडी एक गॉगल आहे. काय वाटतं तुम्हाला हा परत द्यावा की तुम्ही ठेवला पाहिजे? अजून एक ठेवला आव्हान पाहिजे. तर चेंडू वाईट नक्कीच. बॉल. सर बोलताय दुसराही पाहिजे. अभिनंदन आहे सर, तुम्ही लकी ठरलात. ओके सर, धन्यवाद सर. नक्कीच त्यालाही आज काही ना काही भेटणार आहे, कारण की अतिशय सुंदर खेळ त्याच्या मार्फतही झालाय. आपण नाव नाही ओपन करू शकत, आपण नाव नंतर ओपन करूया. आपण मी माजी नगरसेवक विद्यार्थी सिंग साहेबांचं इथे आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम सर. तसेच वॉर्ड क्रमांक 13 चे
आपले योगेश मकवाना साहेबांचं इथे हार्दिक हार्दिक असं आम्ही स्वागत करतो. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. स्पर्धेच्या या मेगा फायनलच्या लढतीसाठी आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक असे मी स्वागत करतोय. वेलकम सर, वेलकम. चालू असलेला सामना मेगा फायनलची लढत, कोणता संघ ठरणार आहे? राजा नायडू साहेबांचे हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू यावेळी हलक्या हाताने पंच केला. तिकडे नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा निश्चित स्वरूपात मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला नाहीये. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. 38 एक मोठं लक्ष अगदी तिसऱ्या षटकामध्ये चालू आहे. याच्या नंतर पुढे देखील 2 षटकं आहेत आणि माझ्या मते या लोकांनी ठरवलंय 10 आजच्या दिवसात वाजवायचेच आहेत. चला, मी आलेल्या मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचंय. आपले जास्तीत जास्त मान्यवर आपल्याला आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभलेत, त्यामुळे सामन्याचा आनंद तेही घेतात आहे आणि आपण इथे स्पर्धेचाही आनंद घ्यायचा आहे. तसेच आपण मी आता आपल्या धर्मवीर ठाकूर साहेबांना आपण विनंती करतोय की आपण आलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्कार करून घेऊया, कारण की आपल्याकडे नक्कीच वेळेची कमतरता आहे. या सामन्यानंतर आपल्याला नक्कीच चुकी होते. क्रिश कडून या चुकीची अपेक्षा नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू जातोय धन 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 करत चौकार. नक्कीच मगाशी 192 नंबर आला होता. लहान गेलाही लकी ड्रॉचं कुपन लागलंय. उशिरा का होईना तो बिचारा आलाय, त्यालाही आपण गिफ्ट देऊया. मागे गॉगल असेल तर द्यायचा आहे. मी अण्णांना विनंती करतो की अण्णा द्यायचं आहे. नक्कीच. त्यानंतर एक शेवटची चिठ्ठी राहिली आहे. आपण माजी नगरसेवक श्री विद्यार्थी सिंग साहेबांना विनंती करतो की सरजी एक चिट्ठी निकालनी है लकी ड्रॉ की. नंबर आहे 172. 172 नंबर आलाय. 172. कोणी आहे का 172 नंबर? 172 172. मॅच नक्की जिजा 11 संघ थोडासा बॅकफुटवर आहे, मात्र तो कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. या आधीच्या सामन्यात देखील चांगला कमबॅक केला होता. खोदून काढला होता. विकेट कीपरची आस्क आहे. इट इज क्लीन बोल्ड. मात्र ऑनफिल्ड डिसिजन चेतन आउट आहे. येस, इट इज आउट. क्लीन बोल्ड. चेंड एकशे 72 हा नंबर बाद करण्यात येतोय. आता 172 घेऊन कोणी येऊ नका. इथे मात्र कौतुक करावं लागेल. बीच में जीजा 11 एक ऐसा दमदार माजी नगर सेवक बैठा है जिन्होंने बोरीवली ईस्ट में भाजपा को मजबूत करने में बहुत बड़ा योगदान है. जिनका बोरीवली ईस्ट में भारतीय जनता पार्टी को मजबूत बनाने में जिनका योगदान है, ऐसे माजी नगर सेवक का स्वागत धर्मवीर ठाकुर करेंगे. अभी एक बार मैं भी साथ में आता हूँ फुसफुस देने के लिए. माजी नगरसेवक विद्यार्थी सिंग ठाकूर साहेबांचा आपण स्वागत सत्कार करतोय. माईची उब देणारी शाल, तसेच पुष्पगुच्छ व स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण त्यांचा स्वागत सत्कार करतोय. एका बाजूला असतील स्पर्धेचे मुख्य आयोजक धर्मवीरजी ठाकूर साहेब व एका बाजूला असतील आपले व्यंकटेश अण्णा. या दोघांच्या माध्यमातून नक्कीच अतिशय सुंदर कार्य या विभागात नेहमी राहिलं गेलंय.
आपण मोमेंटोही द्यायचा आहे. तसंच अजून एक विशेष सत्कार आपण इथे करणार आहोत. या टुर्नामेंटचं जे मेन उद्दिष्ट आहे की आपल्या बोरिवली विभागातल्या प्लेअर वरती यायला पाहिजेत. तसंच एक मनी उद्दिष्ट घेऊन मोहित सर देखील आहेत. मोहित सरांची देखील इच्छा आहे की आपल्या विभागातले दहीहंडीतले सर्व खेळाडू वरती यायला पाहिजेत. त्यामुळे मोहित सरांचा देखील इथे छोटासा सत्कार करण्यात येईल. मोहित सरांचं देखील एक मनात उद्दिष्ट आहे की आपल्या बोरिवली विभागातले खेळाडू एकदा तरी सर्व अख्खा संघ घेऊन मी स्पेनला गेलो पाहिजे. मात्र या माणसासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण बोरिवलीकरांचं नाव जर कोणी 9 थर लावून उच्च तारांकित वरती पोहोचवलाय तर तो मोहित चौगुले आहे. आणि विद्यार्थी सिंग साहेबांच्या हस्ते त्याचा देखील सत्कार इथे करण्यात येईल. आणि त्यासोबतच एक BBWC कमिटीची जर्सी देखील आपल्याला देण्यात येणार आहे. आणि तसंच BBWCचं एक टी शर्ट देखील आपल्याला देण्यात येणार आहे. मोहित दादा अगदी 2 मिनिटं घेतो. मोहित दादा आपले देखील डीजे 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 थँक्यू. आता छोटीशी बाईट आपण दुष्यंतजी आपल्या मोहित चौगुले सरांची घेणार आहे. सतत हसत असणारा हा चेहरा, निकित बोरवलीचं प्रतिनिधित्व नेहमी दहीहंडीसाठी केलं गेलंय आणि आपल्या बोरवलीचं नाव 7 समुद्रपार नेणारा आपला मोहितजी चौगुले सर नक्कीच एक इन्स्पिरेशन देणारा माणूस आहे. नक्कीच आपण 2 शब्द या स्पर्धेदरम्यान त्याच्याशी आपण नक्की थोडीशी गुपचूप एक छोटीशी बाईट मोहित सरांची आपण घेणार आहोत. ओव्हर टू डीजे. सर्वांनी शांत बसायचं आहे. नक्कीच स्पीच कशी असावी तर तुमच्या समोर आता तुम्ही ऐकायची आहे. सर्वांनी शांत बसायचं आहे. नक्कीच इन्स्पिरेशन स्पीच कशी असते याचं जिवंत उदाहरण तुम्हाला आता स्टेजवर बघायला मिळणार आहे. डीजे 2 मिनिटं डीजे वाजवायचा नाहीये. ओव्हर टू यू मोहित सर. नमस्कार. मी मोहित रमेश चौगुले गोविंदा. आज ही जी लीग आयोजित केलेली आहे, म्हणजे ह्या लीगचं हे पर्व दुसरं आहे. लीग आपले धर्मवीर ठाकूर यांनी आयोजित केले आहे. पहिलं पर्व चेतनने एक दृष्टिकोन, चेतनसारखा खेळाडू ज्याने एक दृष्टिकोन सेट केलेला आपल्या बोरिवलीतल्या तमाम बोरिवली खेळाडूंसाठी की एक बोरिवलीमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, त्यासाठी बोरिवली बॉक्स वर्ल्ड कपचं गेल्या वर्षी आयोजन करण्यात आलेलं. जर एवढी मोठी लीग आयोजन करायची झाली तर फंडिंग येते, एक बॅकअप लागतो. ह्या सीझनला म्हणजे पहिला सीझन तो चेतनने आणि त्याच्या चेतन बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारे पार पाडला. पण दुसरा सीझन ह्याचं जे रूप आहे त्यासाठी पुढाकार घेतला म्हणजे आपले धर्मवीर ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. त्यांचं मी खरंच खूप आभार मानेन की त्यांनी युवांसाठी हा मंच उपस्थित करून दिला. मला खात्री आहे या बोरिवलीमध्ये खूप धुरंधर या बोरिवलीमध्ये खूप धुरंधर खेळाडू आहेत. त्यांना प्लॅटफॉर्म हा भेटला नाही, पण मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या लीग आहेत, ह्या लीगचं स्वरूप दिवसेंदिवस मोठं होईल. मी चेतनकडे विनंती करेन, कारण की आज चेतन आहे, गौरव आहे, या लोकांनी त्यांच्या काळामध्ये जे क्रिकेट डेव्हलप केलं आहे बोरिवलीला, स्पेशली राजेंद्रनगरला एक बॉक्स क्रिकेटसाठी एक वेगळी ओळख दिली. त्यांच्याकडूनच बघताना आज इथे उपस्थितांमध्ये खूप यंग जनरेशनची मुलं उभी आहेत. नो डाऊट येणाऱ्या भविष्यामध्ये चेतन, गौरव यांच्यासारखे अनेक खेळाडू आपल्याला या बोरिवलीमध्ये तयार होताना दिसतील. बोरिवलीचं नाव क्रिकेटसाठी अजून अख्ख्या मुंबईभर पसरवतील अशी आशा बाळगतो. तसेच एक म्हण आहे की स्पोर्ट्स डू नॉट बिल्ड कॅरेक्टर, दे रिव्हिल्ड इट. कारण की खेळ जर आपण प्रामाणिकपणे खेळलात तर त्याचे पडसाद हे आपल्या न कळत आपल्याला बघणारा प्रत्येक कोपऱ्यातला खेळाडू हा आत्मसात करून मोठा होत असतो. आणि एक दिवस आज इकडे आपण बघतो हे जे खेळाडू आहेत, हे खेळाडू उद्या येणारं भविष्य आपलं उज्ज्वल करतील आणि आपल्याला असे अनेक खेळाडू आपल्या ह्या मुंबईतून भारताला मिळो हीच मी प्रार्थना करतो. विशाल विधाते यांनी जर 3 सलगचे चौकार लगावले तर तेजस कदम, प्रतीक पारवे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद मोहित सर. आपलं अमूल्य मार्गदर्शन, अमूल्य शब्दांचा ठेवा आमच्या या युवांसाठी आपण आमच्याशी शेअर केला, त्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. वळी आपण आता मेगा फायनलच्या लढतीकडे. नक्कीच मी सकाळीच म्हटलं होतं की सकाळी आपल्याला गर्दी दिसत नाहीये, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनलच्या लढतीपर्यंत
तुम्हाला बसायलाही उभा राहायलाही जागा मिळणार नाही आणि त्याचं तत्वतंत्र उदाहरण आपल्याला मेगा फायनलच्या या लढतीमध्ये बघायला मिळतंय. प्रेक्षक गॅलरी अतिशय तुडुंब भरलेली आपल्याला बघायला मिळते. मात्र प्रेक्षकांना विनंती करेन यज्ञिक डांगे याची विकेट गॅपिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवता. अतिशय लहान खेळाडू आहे मात्र चेंडू बऱ्यापैकी आतमध्ये ठेवण्यात तो पुरेपूर यशस्वी ठरलाय आणि हे आता सळसळत रक्त आहे. या वयात जर तुमचं मोटिवेशन त्याला मिळालं तर नक्कीच येणाऱ्या काळात राजेंद्र नगरचा हा खेळाडू येणाऱ्या काळात मोठा नाव आपल्या नावाचा गवगवा अख्ख्या मुंबईच्या बॉक्स क्रिकेटला पटलावर करेल या बाबतीत मला तीळ मात्र शंका नाही आहे. नक्कीच डीजे सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसे काही वर्षापूर्वी याच बोरिवली विभागातून चेतन पालकर असू द्या, दीपेक शेनॉय असू द्या, ज्यांनी प्रवास अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये चालू केला, सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाचा आपण गवगवा कशा प्रकारे बघतो. कुठेतरी आज असं वाटतंय का की हाही खेळाडू त्यांच्या पावलावर पाऊल कुठेतरी पुढे जाताना आपल्याला दिसेल. धावसंख्या 69 69 माझ्यामध्ये 72 की 73 आतापर्यंत हायएस्ट स्कोर होता. फायनलच्या सामन्यामध्ये तो तुटेल का हे पाहायला नक्कीच आवडणार आहे. 74 धावा झाल्या होत्या डीजे सर. 74 इज द हायेस्ट टोटल ऑफ द BBWC सीझन 2. याही मात्र अंकित दोडिया चुकी करतोय. अंकित दोडियाला मात्र माघारी परतावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन देर आहे पर दुरुस्त आहे. अंकित दोडियाची बॅटिंग आवडली असेल तर मात्र जोरदार टाळ्या वाजवत राहायच्या आहेत. बोल्ड आहे विशाल विधाते यांचा कॉल थोडासा चुकतोय. मयूर साळुंकेला मात्र माघारी परतावं लागतंय. थँक्यू डीजे. किशोर गंजी सध्या हॅट्रिक चेंडूवर आहेत. पहिला चेंडू झेलबाद झाले होते थर्डमनच्या दिशेला अंकित दोडिया, दुसऱ्या चेंडूवर मयूर साळुंके क्लीन बोल्ड झालेत आणि किशोर गंजी सध्या हॅट्रिक चेंडूवर आहेत. जर ही हॅट्रिक अचीव होते तर मेल्विन डिकोस्टा यांच्या स्मरणार्थ 1001 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. तसंच कोहली स्पोर्ट्स यांच्या मार्फत देखील 501 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. अप्रतिम मारला फटका. ज्या कामासाठी ज्या शॉट एक्झिक्युशन साठी फलंदाजाला पाडलं होतं त्याला नक्कीच त्याने काम साजेशीर करून दाखवलंय. धाव संख्या झाली 74. 3 झाला 74 टू विन. 74 धावांचं लक्ष. BBWC ची फायनल कशी असावी तर अशी असावी.
नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपल्याला एक आपले प्रमुख पाहुणे लांबणार आहेत. नक्कीच आपण ज्यांची वाट बघत होतो त्यांचं इथे आगमन झालंय. ज्यांनी आपला काळ लिहिलेल्या पद्धतीने ओराम क्रिकेट गाजवलं आणि सध्याच्या घडीला MCAच्या माध्यमातून अंडर-16चं प्रशिक्षण ज्यांच्या माध्यमातून दिलं जातं असे सर्वांचे आवडते खेळाडू नंदा पाटील साहेबांचं आपण हार्दिक हार्दिक असे स्वागत करूया. टाळ्या उजावू दे अशा खेळाडूसाठी त्यांनी आपल्या काळामध्ये ओरमचं क्रिकेट अतिशय लिहिलेल्या पद्धतीने खेळलं नाही तर गाजवलं. सध्याच्या घडीला MCAच्या माध्यमातून अंडर-16चं प्रशिक्षण त्यांच्या माध्यमातून दिलं जातं असे आपले नंदा पाटील सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मी बोरोली बॉक्स वर्ल्ड कप आयोजक धर्मवीर ठाकूर साहेबांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सब आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब. मेगा फायनलचा सामना चालू आहे. 74 धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये ठेवण्यात आलंय. मी विनंती करेल धर्मवीर ठाकूर साहेबांना की आपण नंदा पाटील साहेबांचा आपण स्वागत सत्कार करायचा आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. नक्कीच एक नावाजलेलं असं नाव आहे ओरम क्रिकेट म्हटलं की नक्कीच नंदा पाटील साहेबांची नक्कीच आठवण काढल्याशिवाय कोणताही प्रेक्षक राहत नाही. ज्यांच्या माध्यमातून सध्या तरी अंडरआर्म MCAच्या माध्यमातून चांगलं प्रशिक्षण होतकरू खेळाडूंना दिलं जातं. त्यांचा स्वागत सत्कार आपण मंडळाचे आयोजक धर्मवीर ठाकूर साहेबांच्या अध्यक्षे करण्यात आलाय. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेला आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 74 धावांचं 74चं टार्गेट ठेवण्यात आलंय. ते जिजा 11 या बलाढ्य अशा संघासमोर आजचा दिवस जिजा 11चा नक्कीच अविस्मरणीय दिवस राहिला गेलाय. कालचा दिवस त्यांच्यासाठी कुठेतरी अपडाऊन होता. कालच्या दिवसात त्यांचा एक सामना झाला परंतु त्यामध्ये त्यांना निराशा हाती लागली. परंतु आजचा दिवस त्यांनी जो सुरुवात केली अजूनपर्यंत अनबिटेबल राहिलेत ते जिजा 11चा संघ. नक्कीच अनुभवाची शिदोरी पियुष गांधी सरांच्या माध्यमातून संघाच्या सोबत राहिली गेली आणि आजचा दिवस नक्कीच पियुष गांधी सरांचं अतिशय देखणं असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. नक्कीच तो 2000चा काळ आठवला जेव्हा पियुष गांधी सर मॅल्विन सरांच्या सोबतीनं खेळताना त्यांच्या सोबत तशीच अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षणाचे धडे गिरवत होते. सध्या सुरेखा डोके साहेबांचंही मॅडमचंही आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. मॅडम गोराईच्या आपल्या चला विनंती करतो सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. मी विनंती करतोय की आलेल्या मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचंय. म्हणजे जिजा 11 बद्दल संघाबद्दल म्हणायचं झालं ते अतिशय चांगला खेळ त्यांचा आजच्या दिवसात राहिलाय. पियुष गांधी सरांबद्दल जास्तीत जास्त म्हणावं असं वाटेल कारण की त्यांचे गुरु अरुण दाडवे सरांचंही हार्दिक स्वागत आहे. यायचंय साहेब. दादा म्हणून सर्वांच्या परिचयाचे आमचे अरुण दाडवे साहेब हार्दिक हार्दिक असे स्वागत आहे. नक्कीच मॅल्विन डिकोस्टा सरांची या घडीला नक्कीच आठवण येते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पियुष सरांनी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप आपली क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मिळवली. तेच आपले पियुष गांधी सर नक्कीच आपला हा जिजा 11 हा संघ घेऊन आजच्या दिवशी सकाळी उतरले आणि आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश करून दिलाय. नक्कीच बेस्ट ऑफ लक. त्यांचा सामना सुरू आहे. 74 धावांचं लक्ष घेऊन त्यांचा संघ उतरलाय. ओव्हर टू यू डीजे सर. प्रभाकरचा पहिला चेंडू आपण पहिल्या चेंडूवर मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मोठा जॉन्टी जिमी होते तिकडे. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर BBWCच्या या फिल्डरसाठी मात्र जोरदार टाळ्या वाजवायच्यात.
एक अप्रतिम क्लास मोठा जॉन्टी या नावाने ओळखला जाणारा जिमेश पंड्या, अप्रतिम. हा आहे BBW चा क्लास. ही अशा लेवलची फिल्डिंग जशी जेव्हा पियुष गांधी सरांनी देखील दाखवली होती तेव्हा देखील तेवढ्याच टाळ्यांचा पाऊस पडला होता. मोठ्या स्क्रीनवर मयूर सगळ्यांना तपसुरे रिप्ले मॅडमचं नक्कीच आपण बघतायत. हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. वेलकम मॅडम. मयूर मॅडमचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी या मेगा फायनलच्या लढतीमध्ये बोरोली बॉक्स वर्ल्ड कप BBWC पर्व दुसरे मुख्य आयोजक धर्मवीर ठाकूर साहेब व तसेच चेतन 11 व त्यांच्या पूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून रंगवली जाणारी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा गेली 2 वर्ष सातत्याने आपण बघतोय आणि गेली 2 दिवस बघा सुंदर फटका. ज्या कामासाठी अभिषेक विश्वकर्माला पाठवलं होतं, कारण लक्ष नक्कीच मोठं आहे. डोंगरा एवढं मोठं लक्ष असलं तरी अशक्य नाहीये. आणि अगदी पहिल्या दोन्ही चेंडूवर मारा केला होता. पहिला चेंडूचा मानकरी नक्कीच जिमेश ठरला, मात्र दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम मारलेला फटका. मिड ऑफच्या रेंजला चेंडू धन 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 करत जातोय चौकार. नक्की डीजे सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आव्हान जरी डोंगरा एवढं असलं परंतु डोंगर सर कसा करायचा ते नक्कीच अभिषेक आणि यज्ञिक या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे, कारण की आजचा दिवस दोन्ही खेळाडूंनी गाजवलाय. त्यामुळे हे लक्ष पण का जास्त मोठं त्यांना वाटणार नाहीये, परंतु नक्की त्यांची बॅट तळपली पाहिजे. 28 चेंडू आणि 69, अजूनही धावसंख्या मोठी आहे. क्लास मारलेला फटका, यावेळी मिड ऑफ ची रेंज ढकलले. अप्रतिम मारलेला फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. डीजे सर, पुन्हा चौकारांची हॅट्रिक होणार का? कारण की अभिषेक विश्वकर्मा याने गेल्या 2 दिवसामध्ये तब्बल 2 वेळा हॅट्रिकची संधी साध्य केली. ही तिसऱ्यांदा बघूया तो पारितोषिकीचा हकदार बनतोय का? यावेळी मात्र दिशाहीन चेंडू थोडासा बाहेरील बाजूला टप्पा पडला. अवांतर धावा मिळणार आहेत. व्हाईट बॉल, पंचांचा निर्णय येतोय. चालू समीकरण नक्कीच मोठं आहे. लाईन टप्पा तपासला जातोय. लेग पंचांच्या भूमिकेत आशिष कलमस्ते आपण बघतोय. गोराई विभागातील अधिक एक चांगला खेळाडू, बरीच वर्ष पंचांच्या भूमिकेत देखील अतिशय सुंदर काम त्यांनी देखील बजावलंय. आणि कुठेतरी विचार विनिमय नक्कीच होणार आहे. फायनलचा सामना आहे. नक्कीच पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, अतिशय सुंदर नेत्रदीपक ट्रॉफी कोण पटकावणार आणि एक विशेष पारितोषिक देखील आहे. मी विनंती करेल चारकोप गोराईच्या आपल्या मंडळाध्यक्षा सुरेखाताई ठोके यांचा आपण स्वागत सत्कार करतोय. मी विनंती करेल मकवाना साहेब, तसेच मी धर्मवीर ठाकूर साहेबांना विनंती करेल की आपण ताईंचा स्वागत सत्कार करायचा आहे. यज्ञिक डांगेसाठी एक विशेष पुरस्कार आलाय. त्याच्या आजच्या दिवसातली खेळी बघून जॉन्टीने नक्कीच त्याला एक बॅट गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच आशिष कलमस्ते यांच्या मार्फत यज्ञिक डांगेला त्याच्या आवडते बुट देखील देण्यात येणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या यज्ञिकसाठी इथे वाजवायच्यात. नक्कीच मायेची उब देणारी शाल, पुष्पगुच्छ व स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटो देऊन आम्ही मॅडमचा स्वागत सत्कार करतोय. धन्यवाद मॅडम, या स्पर्धेला मान दिला आणि स्पर्धेला शुभेच्छा आणि स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. नक्कीच कुठेतरी थोडंसं फ्रस्ट्रेशन अंकित धोडे यांच्या चेहऱ्यावर दिसतंय, कारण दुसरा सलगची अवांतर धाव आली. थोड्याशा गोड शब्दात नक्कीच स्वागत देखील केलं बकुनी या दुसऱ्या अवांतर धावेनंतर प्रभाकरचं. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आपले चारकोप गोराईचे उपाध्यक्ष राहुल साहेबांचे आपण रोहन साहेबांचा आपण स्वागत सत्कार करायचा आहे. क्षमा असावी. पुढे यायचे रोहन साहेब. फटका देखील नक्कीच पुन्हा एकदा चांगला रचला होता. यावेळी मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण विशाल विधाते आणि जोडीदाराला दुसरा अजून एक याने अतिशय सुंदर स्टॉप केला. क्षेत्ररक्षक अप्रतिम. पुन्हा एकदा यज्ञिक डांगे स्ट्राईकवर आहेत. या 2 खेळाडूंवर खूप धन्यवाद मोठी रोहन जबाबदारी आहे. साहेब, या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आणि धर्मवीर साहेबांच्या ठाकूर साहेबांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला आल्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत.
मी विनंती करेल रेणुका शेट्टी ताई यांचा आपण स्वागत सत्कार कशिश ठाकूर करणार आहेत, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. एकदा निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा मिळते. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातला. नाव इट इज 61 in 25 धर्मवीर balls. ठाकूर साहेबांची कन्या कशिश ठाकूर. मी विनंती करेल रेणुका शेट्टी यांचा आपण स्वागत सत्कार करायचे. माईची उब देणारी शाल, पुष्पगुच्छ तसेच एक मोमेंटो देऊन आपण त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. नक्की थँक्यू, आपण या स्पर्धेला आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवलं. काय नाही नाही नाही, चुकी दोन्ही बाजूनी झाली होती. अभिषेक विश्वकर्माची विकेट मिळवू शकले असते. अगदी अप्रतिम मारला होता थ्रो, मात्र मार्जिन ऑफ एरर. आणि तिकडे बकूचं देखील तेवढं चांगलं कौतुक करावं लागेल, कारण 4 जाऊ दिलेले नाहीयेत. आपण मुख्य स्क्रीनवर बघतोय, नक्कीच आपण पाहू शकता चान्स मिळाला होता, मात्र तो अगदी थोड्याशा फरकाने चुकला. मात्र इथे कौतुक करावं लागेल ते प्रभाकर आणि अंकितचं. गुड वन, गुड स्टॉप. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. मी अजूनही विनंती करेल 61 धावांची गरज. 24 चेंडू 61 मयुरी धावांचं तस्विरे समीकरण. मॅडमचा आपण सत्कार करायचा आहे. समृद्धीच्या हस्ते आपण मयुरी तस्विरे मॅडमचा आपण स्वागत सत्कार करतोय. समृद्धीला विनंती आहे, समृद्धीच्या हस्ते आपण मायेची उब देणारी शाल, पुष्पगुच्छ तसेच मोमेंटो देऊन या स्पर्धेची गोड वाटवून देऊन आपण मयुरी तस्विरे मॅडमचा आपण स्वागत सत्कार करतोय. धन्यवाद मॅडम, आपण या स्पर्धेत आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. एक विनंती आहे चेतन, 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. जेवढे प्रेक्षक या समोर उभे आहेत सर्वांनी तिकडे जायचंय. आशुर सर यांना जरा बाजूला करा, कारण की टेक्निकल प्रॉब्लेम लाईव्ह मध्ये येतोय. 2 मिनिटं चेतन, 2 मिनिटं लाईव्ह मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम येतोय. नूर असू द्या, सगळे प्लेयर चला तिकडे त्या साईडला जायचंय, सगळ्यांनी त्या साईडला जायचंय. लकी लकी, नूर सगळ्यांनी सर्वांनी त्या बाजूला जायचंय. चला जा. प्रेक्षक गॅलरी मध्ये बसा. ओके बेदी, ओके. अजूनही प्रॉब्लेम होतोय. प्रतीश थोडं चेतन बाजूला कर प्लेयर लोकांना. बेदी ओके. चला सामन्याला करूया सुरुवात. एव्हरीथिंग इज ओके. आता फक्त कुणी मध्ये येऊ नका. मी विनंती करेल आता अरुण धाडवे साहेब, म्हणजे आपले सर्वांचे लाडके दादा, यांचा स्वागत सत्कार मी विनंती करेल. धर्मवीर ठाकूर साहेबांना विनंती करेल. नक्की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, ते स्वतः एक उत्तम ओरम क्रिकेटर आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट नेहमी खेळलं जातं असे अरुण धाडवे उर्फ दादा, त्यांचाही स्वागत सत्कार केला जातोय. यज्ञिक डांगेचा फटका आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्यात. यू कांट बिलीव्ह व्हॉट आय एम गोइंग टू से. मात्र हा सेम फटका आणि तेवढ्याच अप्रतिम गोलंदाजाला देखील मारलाय. हा सेम फटका याने निखिल विश्वकर्माला देखील आजच्या दिवसात मारला होता आणि तेवढाच चांगला चौकार देखील मिळवला होता. त्यासाठी यज्ञिक डांगेचं इथे कौतुक करावं लागेल. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील. गुड स्टॉप बाई, अतिशय सुंदर फिल्डिंग. 23 चेंडू 60 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी चुकी झाली होती. मयूर साळुंके मात्र अतिशय वेळेला चांगल्या रीतीने सांभाळून घेतलं. एकाच धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. एखाद दुसरा षटक जर मोठ्या धावांचं आलं तर समीकरण नक्कीच बदलू शकतं. 22 चेंडू 59 धावांचं लक्ष अजूनही गाठायचंय. बॉलिंग मार्कवर इस्माईल. या 2 दिवसात इस्माईलची देखील कामगिरी अतिशय सुंदर राहिली. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या मार्फत देखील राहिले. यावेळी मात्र नाही, स्वतःच्या बुटाला चेंडू लागतोय. एकच धाव मात्र मिळणार आहे. नक्कीच काही मान्यवर आपल्यामधून आता रजा घेतात आहे. मी त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन की तुम्ही आमच्या या स्पर्धेला 4 चांद लावली आल्याबद्दल, स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. आणि अभिषेक विश्वकर्मा ज्या शॉटची वाट बघत होता, देर आहे पर दुरुस्त आहे. चौकार येतोय.
थँक्यू सर, थँक्यू. अभिषेक विश्वकर्मा याच्यासाठी वाहू नक्कील उभा राहून काही ना काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. विकेटवर थांबून राहा, खेळ ही आहे भावाची पाठराखण. कारण नक्कीच निखिलला देखील वाटत असेल कुठे कुठे ना कुठे माझ्या भावाची आजची कामगिरी देखील उत्तम राहिली आहे. मॅच ही देखील काढून द्यायची आहे. 20 चेंडू 54 धावांचं समीकरण. आणि काय होत आहे, चेंडू टप्पा पडून राईट झालाय. पंचांकडे वाईटची दाद नक्कीच मागितली जाते, मात्र वाईट नाहीये. 22च्या स्वरूपात येत आहेत 4 धावा. डिसिजन आलाय याचा रिव्ह्यू घेतलाय का सर? चेतन सर, चेतन सर रिव्ह्यू घेतलाय. वाईट, ओके. जॉन्टी सर नक्कीच तपासतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो फक्त 22च्या धावा मिळणार आहेत. स्कोर अपडेट झालाय का इथे सर? चौकार 22चा दिलाय. 20 चेंडू 54 धावांचं समीकरण. 19 रनाची है, इसलिए पूछ रहा हूं. सिर्फ बॉल है, व्हाइट बॉल नहीं है. 20च आहे. 1 मिनिट थांबा, समीकरण थोडंसं चेक करायचं आहे. सर करेक्ट केलंय का? ओके, थँक्यू सो मच सर. नाउ इट इज 50 रिक्वायर्ड इन 19 बॉल्स. अजून एक चांगला फटका विशाल विधाते तिकडे होते. नॉट आउट. पंचांचा निर्णय अगदी क्विक आला. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 18 चेंडू 49 धावांची गरज आहे. 18 चेंडू 49 धावा. नक्की डीजे 2 मिनिटं मी थांबवतोय. आपल्याला जे विशेष अतिथी म्हणून लाभलेत, डीजे आपणही वर यायचंय. नक्कीच मी विनंती करेल की आपल्याला जे मुख्य अतिथी म्हणून लाभलेत आपले नंदा पाटील सर, यांच्याबद्दल काही शब्द मला सांगायचे. त्यांच्याबद्दल काही तंतोतंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. 1933-34च्या कालखंडामध्ये नक्की 409 धावांचा विक्रम त्यांच्या मार्फत रचला गेला होता. आणि पय्याडे सारखा मोठा क्लब, सर्वांना माहीत, पय्याडे सारख्या लेदर क्लबला नक्कीच त्याने वसीम जाफर असेल, रोहित शर्मा असेल, पूनम राऊत या सर्वांना घडवण्याचं काम त्यांच्या मार्फत झालंय. आणि तुम्ही सर्वांना माहीत असेल, सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा जी आशिया खंडामधील नंबर 1 ओव्हरऑल स्पर्धा म्हटली जाते, त्या स्पर्धेमधील कमिटीमधील फिजिओमधून काम करणारे आपले नंदा पाटील सर, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे अशा एका मोठ्या या खेळाडूसाठी. त्यांच्या माध्यमातून MCAच्या माध्यमातून जोगेश्वरी ते दहिसर अंडर 15च्या मुलींचं प्रशिक्षण देण्याचं कार्य नंदा पाटील साहेबांच्या हस्ते होतं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकदम मोठं व्यक्तिमत्व आपल्याला इथे मुख्य अतिथी म्हणून लाभलंय. त्याबद्दल मी राजा नायडू साहेबांचेही मी अतिशय आभारी असेल की नक्कीच एवढं मोठं नाव सध्या आजच्या घडीला आपल्याला लाभलंय. मुख्य पाहुणेमधून आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. दरवर्षी असंच तुमचं सहकार्य, मुलाचं सहकार्य आम्हाला राहू द्या आणि असंच आमच्या स्पर्धेची शोभा वाढवत राहा. धन्यवाद. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय जिमेश जॉन्टी बाई, मोठा जॉन्टी या नावाने ओळखला जातो. राईट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवर मारा केलाय. क्षेत्ररक्षक अपूर्व होता तिकडे, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने स्कोरबोर्ड नक्कीच पुढे सरकणार आहे. 17 चेंडू 48 धावांचं हे समीकरण अवघड जरी असलं तरी अशक्य नाहीये. बऱ्याचदा आपण हे समीकरण अचीव होताना पाहिलंय आणि दोन्ही बॅट्समन मध्ये ते कॅलिबर नक्कीच आहे. थोडासा बाहेर लटकवण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला होता. मिड विकेटच्या रेंजला चेंडू जातोय धन 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 करत चौकार.
Now we can see there are still 2 balls remaining. The calculation, the equation is 40 required in 40 balls. Second last delivery of this over, and he has played it very brilliantly. जिमेशचं मात्र इथे कौतुक करावं लागेल. अगदी फॉलो थ्रू मध्ये अप्रतिमरित्या अडवण्यात आलं आणि हे समीकरण थोडंसं अवघड होतंय. 39 धावांची गरज आहे. 13 चेंडू 39 धावांची गरज. मॅन इन फॉर्म अभिषेक विश्वकर्मा ऑन स्ट्राईक. नाही नाही नाही, काहीतरी चुकलंय. पंचांचा निर्णय नो येतोय, मात्र स्लो स्पिनला थोडेसे फसले. आणि काय होतंय, ज्या गोष्टीसाठी पियुष गांधी सर वाट बघत होते, एक वाईड अधिक 4 धावा यायला पाहिजे, तो चेंडू नक्कीच आलाय. समीकरण बदललंय. 13 चेंडू 33 धावांवर हे समीकरण येऊन थांबलंय. कौतुक मात्र इथे कोणाचं करायचंय, तर दोरी फलंदाज अगदी शेवट पहिल्या चेंडू पासून या मॅच मध्ये थांबलेत. यज्ञिक डांगे आणि अभिषेक विश्वकर्मा. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. जिमेश पंड्या सरांकडून ही अपेक्षा नक्कीच नाहीये, कारण अगदी आपण धावा रोखणार यासाठी आपल्याला आमंत्रित करण्यात आलं होतं गोलंदाजी मार्कवर. मात्र समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बदलत आहे. शेवट गोल मारण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय. अगेन्स्ट द स्पिन खेळायला गेले, मात्र एकच धाव मिळते. आता समीकरण आपण पाहतोय तर 12 चेंडू 32 धावांचं हे समीकरण येऊन पोहोचलंय. चेतन अगदी 2 मिनिटं घेतो. कॅमेरामॅन थोडं फोकस करायचं आहे. 12 चेंडू 32 धावांचं हे समीकरण. खऱ्या अर्थी आता प्रेक्षक आहेत आणि सर्व खेळाडू सर्व ओनर्स आहेत त्यामुळे फक्त इथे एक गोष्ट बोलून घेतो. आपण ऑक्शनच्या दिवशी पाहिलं, ऑक्शनच्या दिवशी एखादा खेळाडू 1 करोडला विकला गेला, एखादा खेळाडू 90 लाखाला विकला गेला. मात्र मला एक खरं सांगा प्रेक्षकांनो, खरं सांगा ओनर्सनो, सर्व ओनर्सने, आज ते कुठलेही खेळाडू जे 50-60 लाखाला विकले गेले ते लोक फायनलचा सामना खेळताना पाहताय का आपण? त्यांना नाही पाहत आहोत, कारण क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि कोणताही एक खेळाडू तुम्हाला तो सामना जिंकवून देऊ शकत नाही. पूर्ण टीम जर आपण घेऊन जात आहे, एक पूर्ण टीम मुवमेंट जर नक्कीच गेली तर तुम्हाला नक्कीच विजयाची दिशा मिळते. कारण क्रिकेट हा नेहमी सांघिक खेळ राहिलाय. आपण फक्त चांगला खेळ खेळत राहायचं. जर क्रिकेट आपल्याला काय, आपण क्रिकेटला काहीच देत नाही, मात्र क्रिकेट आपण जे काही चांगलं खेळतो ते स्वतःकडे ठेवतो आणि जे काही वाईट असतं ते काळाच्या ओघात निघून जातं. मी वळतोय थोडा. आपण स्वागत दिलीप भुतानी साहेबांचा स्वागत सत्कार करायचा. आपण दिलीप भुतानी यायचं आहे. मी राजू मुकडी यांना विनंती करेल, दिलीप भुतानी साहेबांचा आपण स्वागत सत्कार करा. तर आपण पटापट स्वागत सत्कार करून घ्यायचा. मेगा फायनलची लढत चालू आहे. आपण सामना चालू ठेवायचा डीजे. हो 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 हो. ज्या चौकाराची गरज अभिषेक विश्वकर्मा पुन्हा एकदा अजूनही मॅच मध्ये आहे. मंचावर दिलीप भुतानी साहेबांचा स्वागत सत्कार होतोय. त्यानंतर आपण धर्मेश मकवाना साहेबांना विनंती करतोय, आपणही यायचं आहे. मी विनंती करेल धर्मेश मकवाना साहेबांचा स्वागत सत्कार आपण करायचंय. मायेची ऊब देणारी शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा स्वागत सत्कार करतोय. बघा, ती टचीची लढत आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. मेगा फायनलचा सामना कसा व्हायला हवा त्याचं उत्तम ज्वलंत उदाहरण आपल्याला मैदानात बघायला मिळत आहे. अगदी 10 चेंडू 27 धावांवर फायनलचा सामना येऊन थांबलाय. 73 धावांचं लक्ष होतं, मात्र 10 चेंडू 27 धावा. हितेश सोलंकी विनंती आहे. हितेश सोलंकी साहेबांनी पुढे यायचंय. हितेश सोलंकी साहेबांना विनंती आहे. दिव्यकुमार यायचंय सर. दिव्यकुमार साहेबांच्या हस्ते आपण यावेळी मात्र अवांतर चेंडू व्हाईट बॉल सत्कार करतोय. थांबायचं आपण इथे. सुंदर अशी शाल पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा स्वागत सत्कार करतोय. धन्यवाद सर, आप हमारी प्रतियोगिता में आए और हमारी स्पर्धा की चांद चांद बढ़ाए.
आणि आणि काय होत आहे यावेळी मात्र मिडॉनची दिशा निवडली. यज्ञिक डांगे यांच्या बॅट मधून येतोय अजून एक दणदणीत कणकणीत बोरिवली बॉक्स वर्ल्ड कप दमदार चौकार. आकाश यादव सर, आपण आपल्या टीमला घेऊन थोडंसं मागे यायचंय. आकाश यादव, आपण आपल्या सर्व मित्रांसोबत थोडंसं मागे यायला हरकत नाहीये. पन्नास धावांची पार्टनरशिप या दोघांची पुन्हा एकदा झाले. आजच्या दिवसातली तिसरी 50 धावांची पार्टनरशिप या दोघांची आहे. नेहमी ओपनिंगला आलेत आणि एकही विकेटचं पतन होऊ दिलेलं नाहीये बऱ्याचदा 50 धावांच्या आधी. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. आपण पाहतो एक छोटासा खेळाडू आहे कनक. अख्ख्या 2 दिवसात त्याची कामगिरी अतिशय छान राहिली होती. मात्र फायनलचा दबाव थोडाफार त्याच्या डोक्यावर देखील असणार आहे. 9 चेंडू 20 धावांचं समीकरण. कुठेतरी संतोष राजे सर आपल्या खेळाडूंना कुठे ना कुठे मोटिवेशन देत आहेत, कारण विकेटवर उभं राहून खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एक अजून एक अवांतर धाव. आणि माझ्या मते मैदानामध्ये का जिजा 11 संघाचे सपोर्टर जास्त आहे, थोडासा सामना का पाहायला मिळतोय, तर जिजा 11चे स्वतः संघ मालक जिजा सध्या मैदानावर आहे. संतोष राजे सरांवर कॅमेरा फोकस करायचा आहे. अगदी मिडॉनच्या रेंजला समोर येल्लो ड्रेसमध्ये जिजा देखील सामना पाहते आणि कुठे ना कुठे तो फॅक्टर देखील मॅटर करणार आहे, कारण बऱ्याचदा पॅकरचं लक देखील सामन्यामध्ये मॅटर करत असतं आणि ती देखील आलेली आहे. त्यासोबत आशिष राठोड सर देखील आहेत. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. संतोष राजे तसंच जिजा देखील आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू जर डॉट बॉल टाकला तर कनकसाठी 201 रुपयाचं पारितोषिक प्रशांत राणे साहेबांकडून देखील आलेलं आहे. आणि विकेटचं पतन होत आहे, विकेटचं पतन होत आहे. पहिला गडी वाद होतोय. कनकला इथे सफलता मिळते. यज्ञिक डांगे वॉकिंग बॅक टू द पॅव्हिलियन. या चेंडूवर जर चौकार लगावला अभि केले ओके. जिजा 11चे सर्व बघा. संघमालक कसा असावा तर आशिष सरांसारखा असावा. समोरच्या संघासाठी कनकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आशिष सरांसारखी टाळं झालं पाहिजे एकदा. आपल्या संघासाठी नाही तर समोरच्या संघाच्या खेळाडूंनी जर चांगली कामगिरी केली तर त्याचंही कौतुक करणं तेवढं गरजेचं आहे आणि ते करताना आपल्याला आशिष राठोड सर बघायला मिळत आहे. कनकसाठी तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि बटन स्वीप केलाय नक्कीच, मात्र एकच धाव मिळते. आणि कनकसाठी जे पारितोषिक लावलं होतं प्रशांत राणे साहेबांकडून 200 रुपये देखील आलेले आहेत, कारण त्या चेंडूवर विकेट नक्कीच मिळवली गेली होती कनककडून. प्रशांत राणे साहेब आपले देखील मनपूर्वक आभार. आणि असंच प्रत्येक खेळाडूला आपल्या मार्गदर्शनाखाली आपण देखील असंच प्रोत्साहन देत राहा. 7 चेंडू 18 धावांची गरज. आणि काय झालं, काय झालंय.
थँक्यू डीजे. या खेळाडूची चर्चा संपूर्ण स्पर्धेमध्ये का होत होती त्याचं ज्वलंत उदाहरण हा मेगा फायनलच्या या शेवटच्या लढतीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. कारण की हाच कणक होता जो सुरुवातीला आपल्याला असं वाटत होतं की हा चांगली गोलंदाजी, नक्की तो चांगली गोलंदाजी करत होता, परंतु थोडासा महागडा ठरत होता. परंतु या शेवटच्या सामन्यामध्ये आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मोक्याच्या क्षणी ज्या फलंदाजांनी, ज्या बॅटरने चांगली बॅटिंग केली, महत्वाच्या क्षणी मोके फटके लगावले, अशा दोन्ही फलंदाजांना डगआउटमध्ये पाठवण्यात यश मिळाले कणक याला. एकदा विनंती करतो जोरदार टाळ्या वाजवायच्या कनकसाठी. ज्या दोन खेळाडूंना बाद करण्यात मोठे मोठे फसले त्याला मात्र अगदी एकाच षटकामध्ये दोन्ही फलंदाज बाद केलेत. एवढं चांगलं कौतुक मात्र जगनिक आणि अभिषेकचं देखील आहे. मी विनंती करतो मंचावर अनिश ठाकूर साहेबांनी यायचंय. अनिश ठाकूर साहेबांचंही आपण मी दिव्य कुमार साहेबांना विनंती करतोय. तसेच धर्मवीर ठाकूर साहेब, आपण अनिश ठाकूर साहेबांचा स्वागत सत्कार करायचा आहे. धन्यवाद. अजून एक वाईट बॉल आणि कनक यांनी अभिषेक विश्वकर्मा यांची विकेट काढल्याबद्दल अजून एक 201 रुपयाचं पारितोषिक प्रशांत राणे साहेबांकडून देखील आलेलं आहे. रेखा दापोडकर मॅडम यांचे हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो मी. मंडळाच्या महामंत्री स्मिताताई मोरजकर यांचेही अति हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे स्पर्धेदरम्यान. अप्रतिम भारतीय मारला होता जनता- फटका, मात्र मयूर साळुंके तिकडे होते, एकच धाव तिकडे मिळते. मात्र प्रेक्षकांना एक गोष्ट इथे मी फॉर शुअर बोलू शकतो, सामना कुठलाही संघ हर किंवा जिंको, मात्र दोन खेळाडूंनी प्रत्येकाच्या मनावर नाव धन्यवाद. कोरलंय, तो म्हणजे अभिषेक विश्वकर्मा आणि धन्यवाद. यज्ञिक डांगे. त्या दोघांसाठी ते जोरदार टाळ्या वाजवायच्यात, कारण दोन्ही खेळाडूंनी काय जिंकलंय ते हे आलेलं प्रेक्षक ते फक्त त्यांच्या नावासाठी आज बघताय. धन्यवाद डीजे. अरुण दाडवे साहेबांकडून, दादांकडून पियुषच्या प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. अरुण दाडवे साहेब, एका मित्रासाठी मित्राचं असलेलं हे प्रेम आहे. गेली कित्येक वर्ष सोबत क्रिकेट त्यांनी नेहमी खेळलं गेलंय. बघूया शेवटच्या क्षणामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो पियुष गांधी. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी समीकरण आता अगदी 4 चेंडू 4 चौकार पाहिजेत. जर 4 चेंडू 4 चौकार जर लगावले गेले तर सौरभ देसाई या मॅचचा हिरो बनणार आहे. सौरभ देसाईकडे अगदी खूप मौल्यवान चान्स आलाय. 4 चेंडू 15 धावांची गरज आहे आणि 4ही चेंडू चौकाराला मात्र नक्कीच ढकलायचे आहेत. नक्की डीजे सर, क्रिकेट हे असं क्षेत्र आहे ना जिथे तुम्हाला क्षणात हिरो बनवतं आणि क्षणात तुम्हाला झिरो बनवतं. परंतु बघूया आता कोणता आहे. सौरभ याला हिरो बनण्याचा चान्स आलाय, परंतु तो त्या गोष्टीसाठी पात्र ठरतोय का? परंतु नाही, चांगला फटका लगावला होता सौरभ यांनी, परंतु तेथे सुद्धा क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. आपल्या संघासाठी जीवाची बाजी लावताय सर्व गीता चॅरिटेबल सिंग ट्रस्टचे सर्व खेळाडू. नक्कीच आजचा दिवस सातत्यपूर्ण त्यांनी गाजवलाय. कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ पराभूत झाला होता, कुठेतरी नाराजगी त्यांच्या डगआउटमध्ये पसरली होती, परंतु त्यानंतर रवींद्र सिंग यांनी चांगलं मोटिवेशन दिलं आणि बघा आजच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर कामगिरी या दोन्ही संघांची राहिली. मोठमोठ्या संघांना, मोठमोठ्या खेळाडूंना धक्का देत हे दोन्ही संघ फायनलच्या दिशेने आले आणि अतिशय सुंदर असा मेगा फायनलचा हा सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. यावेळी मात्र प्रयत्न नक्कीच चांगला होता पियुष सरांचा, मात्र गडी बाद होतोय, झटका लागतोय जिजा 11 संघाला. मी विनंती करेल की स्मिताताईंचा आपण स्वागत सत्कार करायचा आहे. मी विनंती करेल मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक धर्मवीर ठाकूर साहेबांना विनंती करतो की ताईंचा आपण स्वागत सत्कार करून घ्यायचा आहे. कारण की स्पर्धेचा आता मेगा फायनलचा आपल्याला सामना चालू असताना बघायला मिळतोय. प्रत्येकाचं लक्ष या मेगा फायनलच्या लढतीकडे आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच ताईंसाठी नक्कीच एक मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ तसेच मोमेंटो देऊन आपण ताईंचा स्वागत सत्कार करायचा आहे. नक्की धन्यवाद ताई, आपण आलात, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही धर्मवीर ठाकूर साहेबांच्या वतीने नक्कीच रेखाताईंचं स्वागत सत्कार आपण स्मिताताई करतायत.
नक्कीच महिला मंडळ यांच्या माध्यमातून चांगलं कार्य नेहमीच बोरली विधानसही आपल्या बेवर्लीच्या वॉर्ड अध्यक्षामध्ये राहिलंय. धन्यवाद, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. याही मात्र डॉट बॉल येतोय आणि औपचारिकता फक्त या सामन्यामध्ये उरले. एक चेंडू 12 धावा हव्यात. कुठेतरी गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट संघाचा पॅव्हिलियन सध्या खुश दिसतंय. एक ब्राईट स्माइल दिसते. रवींद्र सिंग साहेब देखील मॅच बघण्यासाठी आलेत आणि नक्कीच मॅन विथ द गोल्डन स्माइल, एक मोठं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळतंय. आणि काय होतंय, सौरभ देसाई यांच्याकडून चेंडू बाहेर मारण्यात आला. BBWC दुसऱ्या पर्वाचा मानकरी ठरतोय गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट संघ.